श्रोतेहो नमस्कार. निसर्ग रक्षणात नवी पिढी या विषयासंदर्भात आपण बोलणार आहोत युवा कार्यकर्ती सुरभी वालावलकर हिच्याशी. सुरभी नमस्कार. नमस्कार. सुरभी ही पर्यावरण दक्षता मंडळाची कार्यकारिणी सदस्य आहे आणि तिथे प्रकल्प प्रमुख म्हणून कार्यरत आहे. सुरुवात तुझ्यापासूनच करूया की तू या विषयाकडे कशी वळलीस. मुख्यतः मला लहानपणापासूनच या विषयाची आवड होती. BSc झुऑलॉजी झाल्यानंतर मला जैवविविधता किंवा जीविधतेकडे जास्त ओढ होती. त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये MSc केलं बायोडायव्हर्सिटी या विषयामध्ये पुण्यातून. आणि तेव्हापासूनच मग हा एक नवा प्रवास सुरू झाला. आणि त्याच्या आधी पण असं होतं की पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था, त्याचे फाउंडर माझे वडील आहेत विद्याधर वालावलकर. तर त्यांनी जेव्हा ही संस्था सुरू केली तेव्हा लहानपणापासूनच घरामध्ये पर्यावरणाचं वातावरण होतं. बाळकडू त्यामुळे बरोबर. त्यामुळे मग ते नेचर ट्रेल्सला जाणं किंवा कचऱ्याचे वर्कशॉप्स किंवा अशा अनेक गोष्टींतून मला त्या विषयाकडे ओढ निर्माण झाली आणि मग मी त्या विषयाकडे वळले. आता तुझ्यावर कोणती जबाबदारी आहे, म्हणजे प्रकल्प कोणत्या प्रकारचा तू सांभाळते आहेस? आता मुख्यतः आपले पर्यावरण दक्षता मंडळाचे 10 प्रकल्प आहेत सध्या सुरू असलेले आणि एकूण आपले 20 प्रकल्प सुरू होते आधी. आणि आता ॲक्टिव्हली आपण 10 प्रकल्पांमध्ये काम करतो. त्यापैकी माझा तलाव हा आपण आता एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे ज्याला 1.5 वर्ष पूर्ण झालं, ज्यामध्ये ठाण्यातल्या तलावांसाठी आपण अवेअरनेस क्रिएशन आणि त्याचं कन्झर्वेशनचं काम करतो. म्हणजे तलाव हे ठाण्याची ओळख आहे ॲक्च्युली. तर त्यामध्ये कसं होतं की आता ब्युटिफिकेशन चालू आहे तलावांचं मोठ्या प्रमाणात किंवा सुशोभीकरण चालू आहे. तर हे सुशोभीकरण जे आहे ते मानव केंद्रित आहे. तर आपण आत्ता संवर्धनाकडे भर देतो कारण की ते नेचर सेंट्रिक किंवा निसर्ग केंद्रित व्हावं याकडे आपला भर आहे आणि तो आपला मुख्य उद्देश आहे या माझा तलावचा. आणि त्यातूनच आपण तरुण किंवा जे शाळेतली मुलं आहेत त्यांना यासाठी जोडण्याचा देखील प्रयत्न करतो. आता ऑलमोस्ट 42 तलावांपैकी 35 तलावांना शाळा जोडल्या गेलेल्या आहेत. आणि ते विद्यार्थी रेग्युलर त्या तलावावर जाऊन तिकडचं जीविधता बघतात, तिकडचं प्रॉब्लेम्स काय आहेत तलावाचे हे सर्व बघून ते आपल्याला रिपोर्ट करतात आणि मग ते आपण TMCला कळवतो आणि त्यावर योग्य ती ऍक्शन घेतली जाते. अच्छा, म्हणजे महानगरपालिकेकडे त्या ठिकाणच्या समस्या ह्या मांडल्या जातात त्या माध्यमातून. आणि अजून एक इंटरेस्टिंग उपक्रम आहे तो म्हणजे खुली पर्यावरण शाळा. दर शुक्रवारी आपलं 4 ते 5 या वेळेमध्ये ऑनलाईन सेशन होतं पर्यावरण या विषयातलं. तर आता आपल्या या उपक्रमाला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. आणि दर शुक्रवारी आपण विविध विषयातील म्हणजे पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणारे जे व्यक्ती असतात त्यांना आपण आपल्या इथे ऑफिसला बोलवून त्यांचं एक सेशन ठेवतो. तर तू सांगितलेला तलावांविषयीचा जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग सुद्धा आपण मिळवतो पुढच्या पिढीचा असं म्हणता येईल. अशीच तुझ्यासारखी निसर्ग रक्षणासाठी झटणारी काही तरुण मुलं त्यांच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय. तर सुरुवात आपण जंगलांपासून करूया. नक्कीच. तर जंगल म्हटलं की आपल्यासमोर उभं राहतं गोरेगावचं आरे फॉरेस्ट. आता मागच्याच वर्षी मी एका सेशनसाठी गेले होते. तिथे मला एक तिकडची लोकल मुलगी भेटली. तिचं नाव मनीषा धिंडे. ती तिकडची स्थानिक असल्यामुळे त्याला जंगलाची एकदम उत्तम जाण आहे. मनीषा धिंडेचं हे जे काम आहे या जंगलासाठीचं ते खूप महत्त्वाचं आहे. तर यामध्ये आदिवासींच्या संस्कृतीची माहिती जनसामान्यांना व्हावी किंवा आरेमधील जीविधताही त्यांच्यापर्यंत पोहोचावी म्हणून ती झटत असते. ती याबद्दल अनेक नेचर ट्रेल्स किंवा निसर्ग भटकंती देखील आयोजित करत असते. तर त्यामुळे असे जे तिकडचे स्थानिक असतात त्यांचा यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. आदिवासींमध्ये निसर्गाला देव मानण्याची सुद्धा परंपरा आहे आणि त्यांचा मोठा सहभाग हा निसर्ग रक्षणामध्ये निश्चितच होऊ शकतो. त्याचंच हे उदाहरण तू आज आम्हाला सांगितलंस. श्रोते, उद्याच्या भागातही सुरभी वालावलकर आपल्यासोबत असेल. आपण तिच्याकडून आणखी माहिती घेऊया. तोपर्यंत प्रसारण सहाय्यक अमृतामुळे हिच्यासह मी नेहा खरे आपला निरोप घेते. नमस्कार.